नमस्कार शेतकरी बंधूंनो, आज आपण विवेक चव्हाण यांच्या शेतामध्ये मेन जी सध्याच्या परिस्थितीमध्ये हळद पिवळी पडत आहे त्याच्यावरती आपल्याला काय उपाययोजना करता येतील हे जाणून घेण्यासाठी म्हणून आलो होतो. तर त्यांच्याकडनं जाणून घेऊयात की सध्याच्या परिस्थितीमध्ये जी हळद पिवळी पडत आहे आणि तिची वाढ होत नाही आहे याचं मुख्य कारण काय आणि त्याच्यावर उपाययोजना काय. नमस्कार शेतकरी मित्रांनो. आता आपण हळदीमध्ये जर पाहिलं तर हळदीमध्ये सध्या पिवळेपणा पडण्याची समस्या चालू आहे. तर पिवळेपणा हळदीवर का येतो, तर आपण जर पाहिलं तर सुरुवातीचे जे पानं पिवळे दिसतात किंवा यामध्ये रेगा दिसतात तर याच्यामध्ये फेरसची कमतरता असते. आणि जे खालच्या साईडनं पानं पिवळे पडतात याचे रेगा दिसतात, म्हणजे स्पष्टपणे अशी रेस दिसते. याच्यामध्ये मॅग्नेशियमची कमतरता असते. मॅग्नेशियमची कमतरता का, तर मॅग्नेशियम हा जुन्या पानातून नवीन पानामध्ये जातो. म्हणजे मॅग्नेशियम हा हालचाल करणारा कंटेन असल्यामुळे मॅग्नेशियमची कमतरता ही आपल्याला जुन्या पानावर दिसते आणि नवीन पानावर आपल्याला फेरसची कमतरता दिसते. आणि तरी तुम्ही फेरस किंवा सर्व शेतकरी काय करतात, फेरस आणि ह्युमिक जास्त प्रमाणात घेतात. मॅग्नेशियमचा विचार कोणी करत नाही. तर फेरस आणि ह्युमिक घेतल्यानंतर मग काही शेतकरी येतात की बा माझी हळद अजून हिरवी पडली नाही. तर त्यामागे कारण असे असतात की बा मॅग्नेशियमची सुद्धा कमतरता आहे. तर शेतकऱ्यांनी मॅग्नेशियम हा कंटेनसुद्धा हळदीला सोडला पाहिजे. कारण मॅग्नेशियम हा जो कंटेन आहे म्हणजे न्यूट्रिएंट आहे, हा आपल्याला फोटोसिंथेसिसमध्ये चांगलं काम करते आणि हळदीला अन्नद्रव्य करण्यासाठी चांगली मदत करते. आणि भरपूर शेतकरी म्हणतात आम्ही मॅग्नेशियम टाकला, फेरस टाकलं, ह्युमिक टाकलं तरीसुद्धा हळद अपटेक करून नाही राहिली. तर हळद अपटेक करण्यासाठी हळदीला चांगल्या प्रकारे मुळ्या असल्या पाहिजेत. तर मुळ्यासाठी आपण ह्युमिक तर घ्यावं. ह्युमिकसोबत मायक्रोरायझा जर घेतला तर अधिक चांगलं, म्हणजे जेणेकरून मायक्रोरायझा जर जमिनीमध्ये असला, मुळ्या वगैरे चांगली वाढ झाली तर न्यूट्रिएंटची डिफिशियन्सी हळदीवर जाणवत नाही. बरं, तर आता फेरस आणि मॅग्नेशियम हां. जो तुम्ही मुख्य दोन सूक्ष्म अन्नद्रव्य सांगितले की त्याची सध्या म्हणजे हळदीवर कमतरता आहे. कमतरता आहे. तर ते कोणत्या फॉर्म्युलेशनमध्ये कोणत्या स्वरूपातले दिले पाहिजे. तर आता जे फेरस आहे आपण 6%तला 6% ईडीटी ईडीटी फॉर्म फॉर्म्युलेशन मधला आपण जे आपण इड्डा फेरस म्हणतो ते. इड्डा फेरस हा. वगैरे ते आपण घेऊ शकतो. आणि मॅग्नेशियम आपण 12%तला असला तरी चालेल, किंवा पोटॅशियम मॅग्नेशियम सल्फेट असं ते देऊ एक शकतो. एरिज कंपनीचं येतं, ते अच्छा. सुद्धा आपण देऊ शकतो. त्यामुळे काय होईल की आपल्या समजा झाडातली मॅग्नेशियमची असो, पोटॅशची असो किंवा सल्फरची असो किंवा फेरसची असो, सगळी कमतरता भरून निघेल. निघेल. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आता शेतकऱ्यांना काय होते, वरून पाणी पडेल, हा. पाणी पडलेलं आहे. शेतकऱ्यांनी सगळ्यांनी काय केलं, बेसोल डोसमध्ये सल्फेटयुक्त आणि फॉस्फरसयुक्त खतं सगळे एकत्र mix दिली. केले. बरोबर Mix आहे. दिले. हो. त्याच्यामुळे त्याची बॉन्डिंग सुद्धा जमिनीमध्ये तयार होते. एखाद्या वेळेस एखाद्या जमिनीचा जास्त पाणी झाल्यामुळे चिमकी जमीन हा, असते, त्याचा चिकट पीएच सुद्धा जमीन. बॅलन्स नसतो. बॅलन्स नसतो. तर त्याच्यासाठी भरपूर सारे कारण आहेत. बा पीएच बॅलन्स नसते किंवा बॉन्डिंग होणे. तर यासाठी शेतकऱ्यांनी बॉन्डिंग तोडायचे औषधं सुद्धा सोडले पाहिजे. जसं आपल्या आदास्का कंपनीचं फर्टिसेव्ह येते, पर्टिसेव त्याच्यानंतर इंट्राब्लेंड म्हणून येते न्यूट्रीहब कंपनीचं, जे बॉन्डिंग तोडायचं काम करते आणि खतं लागू करायचं काम खत करते. लागू करायचं जे काम आपण करते. न्यूट्रिएंट वगैरे टाकलेले आहे तर ते अपटेक करते झाड चांगल्या प्रकारे. काही शेतकरी हे विचारतात की आम्ही मॅग्नेशियम सल्फेट, जसं मॅग्नेशियमला आपण कमतरता जी पूर्ण करण्यासाठी मॅग्नेशियम सल्फेट दिलं तर चालेल का. हो चालते. तर ते किती किती प्रमाणात द्यावं लागेल मग तसं. तर जर आपण समजा आता पोटॅशियम मॅग्नेशियम सल्फेट घेतलं तर 3 किलो, आणि जर समजा आपण 25 किलो मधलं जर घेतलं मॅग्नेशियम सल्फेट प्लेन, तर 25 किलो एकरी सोडावं लागेल. 25 किलो एकरी सोडायचं. हो. ते कसं द्यायचं, ड्रिपद्वारे देता येईल. ड्रिपद्वारे दिलं तरी चालते आणि खतात मिक्स करून दिलं तरी चालते चालतं. मॅग्नेशियम सल्फेट. तर शेतकरी बंधूंनो, आपल्या जे सध्या आपण जे प्रॉब्लेम फेस करतोय, तर तुम्हाला आमच्या या व्हिडिओद्वारे त्याची मदत होईल की तुम्ही या प्रॉब्लेममधनं कशी बाहेर निघू शकाल. धन्यवाद.